नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केलेला आहे। साधारणपणे 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती आहे। हनुमान जयंतीनिमित्त आज अंजनेरी पर्वतावरील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते, पण अचानक मधमाशांचा हल्ला झालाय, त्यामुळे भाविकांची धावपळ झालेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द माय अनदर व्हिडिओ। तुम्ही पाहू शकता असा आहे आपला स्वरूप। आणि आज व्हिडिओ काढण्याचा मोठं एकच आहे की आपल्याला जायचं मित्रांनो आज अंजनेरी हिल्सला, कारण की उद्या आहे ना मित्रांनो हनुमान जयंती आणि त्यानिमित्ताने आज रात्री आपल्याला नाशिक येथील अंजनेरी हिल्सला ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर करायला जायचं मित्रांनो। तर मग आता वाजले 4 आणि आज रात्री जायचं मित्रांनो ट्रेकिंग घ्या आणि ॲडव्हेंचर करायला। तर मग चला जास्त टाईमपास न करता जाऊया थेट अंजनेरी हिल्सला। आता येणार आहे मित्रांनो तो आकाश भाऊन यायला येणार आहे मला, आणि मग जाऊया आता थेट अंजनेरी हिल्सला। आणि जस्ट पोचलो मित्रांनो ह्या ठिकाणी, आणि तुम्ही पाहू शकता हनुमान जयंतीच्या निमित्ताने किती गर्दी आहे रात्रीच्या वेळी। आणि हे बघा असं वातावरण आहे नाशिकचं, खूप छान असं वातावरण आहे रात्री। आणि तुम्ही पाहू शकता पब्लिक कशी चालले, बॅटरी वगैरे चमकवीत। आणि रात्री 2:45 वाजता मित्रांनो आम्ही रांगेमध्ये उभं राहिलो होतो दर्शनासाठी। तर सकाळी 6:45 वाजता असं आमचं दर्शन झालेलं आहे सुखरूपपणे। तुम्ही पाहू शकता हे बघा पुढं आमचा आकाश भाऊ आणि टीम आहे त्यांची, खतरनाक अशी गर्दी आहे तुम्ही पाहू शकता। आम्ही सुरुवातीला काही गेलो नव्हतो दर्शनासाठी। हे बघा बाहेर पोलीस बंदोबस्त वगैरे आहे आणि एकदम कडक असा नियोजन लावलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। हे बघा काठी वगैरे घेऊन ठेवलेली आहे त्यांनी, की जेणेकरून कोणी असं आगीच्या मध्ये घुसू नये म्हणून। त्या बघा पत्र्यांना तो जोरजोरात काडी मारत आहे, आणि पोलिसांचा रुबाब वगैरे बघा काय खतरनाक आहे। आणि हे बघा आम्ही आता राहिलेलो आहे दर्शनासाठी उभा। पाहू आता कधी होतं दर्शन आणि कधी नाही, एवढी लांब गर्दी आहे। आणि आमच्या नंतरचे जे आले होते त्यांचं दर्शन फिक्स सकाळी 7-8 वाजताच होणार मित्रांनो, पाहू शकता। आणि या ठिकाणी देवकार्य चालू आहे वाटतं। आणि हे बघा बाबा आलेला आहे, बाबांची एंट्री झालेली आहे। खूप गर्दी आहे। आणि वातावरण पाहून घ्या मित्रांनो तुम्ही, मंदिरापासून थोडंसं दूर आलं की हे डोंगराच्या मागच्या बाजूचं वातावरण आहे। खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो। आणि हे बघा सकाळचं वातावरण, पूर्ण रात्रभर आम्ही ट्रेकिंग आणि ॲडव्हेंचर केलेलं आहे मित्रांनो। आणि सकाळी आता आम्ही मागं फिरताना असं वातावरण आहे छान असं, पाहू शकता आपला झेंडा वगैरे। हे बघा आकाश भाऊ पुढे चाललेला आहे, आणि यो भाऊ त्याच्या मागं चालला आहे आणि मी त्याच्या मागे 3 नंबरला। हे बघा सकाळचं निसर्गरम्य वातावरण, असे ढग दाटून आलेले आहे त्या ठिकाणी। आणि हे बघा इथं खालच्या बाजूला तुम्ही पाहून घ्या, सकाळचं वातावरणामध्ये एकदम हनुमानाच्या पायाचा ठसा येतो। आणि इकडं आकाश भाऊ उतरताना, आणि मी त्याच्या पाठीमागं उतरू राहिलो मित्रांनो। हे बघा गर्दी, भाविक खूप जाऊ राहिले मित्रांनो दर्शनाकरता। आणि संस्थाचा ड्रेस आहे तुम्ही पाहू शकता, ट्रस्ट आहे, ट्रस्टच्या म्हणण्यानुसार आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी। हे बघा आकाश भाऊन आमचा खतरनाक लुक, सकाळचं वातावरण, वारा असा थंडगार चालू होता की माप नाही। आणि आलो मित्रांनो हे बघा खाली, आणि हा दुसरा रस्ता आहे इकडं मित्रांनो। मला माहीत नव्हतं जेवणाची सुविधा होते, म्हणजे महाप्रसाद भेटतो इकडं, खास हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद भेटतो मित्रांनो। हे बघा असं आहे वातावरण, आणि वरती पब्लिक पाहतो मी, आणि खूप वारा वगैरे चालू आहे।
हे बघा खूप वरती होतो मित्रांनो. हे बघा पब्लिक कशी चालू आहे. आम्ही एवढं वरती रात्री ट्रेकिंग केलं आणि ह्या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. माहीत नव्हतं आमच्यासोबत भाऊ होते, त्यांना सगळी माहिती होती. त्यांनी आम्हाला घेऊन गेले या ठिकाणी. हे बघा अजून सूर्योदय म्हणजे काय म्हणते त्याला, सनराईज झालेला नाही. आणि हे बघा आपला असा लुक आहे. आंब्याचं झाड आहे मित्रांनो, पाहून घ्या तुम्ही. आणि चाललो आता. मीच मागं राहिलो होतो. हे बघा आपले सगळी गँग पुढं निघून गेलेले आहे. आणि हे बघा चाललो आहे पळत पळत, मागं राहिलो होतो. आणि नाश्ता वगैरे झाला त्या ठिकाणी मित्रांनो. मला काही कॅमेरा वगैरे नाही काढता आला, पण तुम्ही फिक्स जा. हे बघा भाविकांची गर्दी. आणि इथून पुढं दादा हलू नका हलू नका हलू नका, चावणार नाही. कसं हलू नका काय नाही. जाळ लावा जाळ, जाळ लावा. करत आहे का कुणाकडे? गाडी मिळाल ते पकडा, निघा लवकर. इंजेक्शन घ्या तुम्ही. सध्या आम्ही खाली उतरलेलो आहे मित्रांनो. पण तुम्ही पाहू शकता हे बघा माशांपासून वाचण्यासाठी कसा त्यांचा जीव धोक्यात घालून खाली उतरू राहिले मित्रांनो. तुम्ही जर अशा ठिकाणी गेलं तर असे काही चाळे करू नका. आणि मला अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केलेला आहे. 70 ते 80 भाविकांवर हा हल्ला झालेला आहे. आज हनुमान जयंती आहे आणि त्यामुळे हनुमानाच्या दर्शनात